उपस्थित धर्म प्रेमी, श्रद्धावान, जिज्ञासु भाइयों तथा सुशील बहनों, मराठी की हिंदी? मराठी। बात यह है कि हमारी जिंदगी में धर्म करने के लिए कुछ व्यवस्था बताई है। पहले कहा अशुभ से शुभ में आओ, उसके बाद कहा शुभ से शुद्ध में जाओ। अशुभ, शुभ और शुद्ध तीन बातें हैं। अशुभ यानी सारे पाप, प्राणातिपात, मूर्छावाद, आदत्तादान, मैथुन, परिग्रह, क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष, क्लेश, ये सारे पाप यानी अशुभ। उसके बाद शुभ में आना यानी पापों से अपने आप को बचाते रहना, यानी धर्म ध्यान करना, प्रार्थना करना, सामायिक करना, मार साहब के दर्शन करना, नहीं आते कहीं नहीं हुई, आते कहीं नहीं हुई, आदि सारी बातें, अच्छी बातें करना वो शुभ है। और उसके बाद आत्मा का अनुभव करना, आत्मा की जानकारी लेना, आत्मा के लिए पुरुषार्थ करना, वो शुद्ध की साधना होती है। भगवानों, हमें अपने जीवन में अशुभ से शुभ की तरफ आना है और शुभ से शुद्ध की तरफ जाना है। अशुभ हमारे जीवन में बिना कहे आ ही जाता है। कब हम झूठ बोल गए पता नहीं चलता। देखता देखता खोटा बोल देवा, देखता देखता की तुम्ही म्हणून मुद्दलमध्ये देतो, मुद्दलात काही देत नाही, तो त्याच्यात नफा काढतोच, पण सांगतो काय तो की तुम्ही म्हणून मुद्दलात देतोय आणि बिना नफ्याचं तुम्हाला वस्तू देत आहे। अशा प्रकारे मनुष्य कितीतरी खोटं चालता चालता बोलत असतो, म्हणजे अशुभ त्याच्याद्वारे होत असतं। अशुभातून शुभाकडे येण्यासाठी हे व्याख्यान, प्रयोजन, चातुर्मास, महाराज हे सगळे कशासाठी आहे? अशुभातून शुभाकडे आणण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे। भाग्यवंतांनो, खोटं बोलू नये, चोरी करू नये, परस्त्री गमन करू नये किंवा परस्त्रीकडे बघूसुद्धा नये, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी व्याख्यानात आल्यानंतर लक्षात येतात आणि मनुष्य तशा प्रकारे स्वतःला सांभाळून घेतो। आणि त्यानंतर ध्यान करायला शिकणे। आमच्या मधुस्मिताजी महाराज ध्यानची प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेणार आहे। आज पण ध्यान झालं पाहिजे बरं का। आपण काय करतो, बाकीच्या गोष्टीत वेळ घालवतो आणि ध्यान नेमकं राहून जातं। तर ध्यान हे महत्त्व म्हणजे शुद्धीकडे नेणारं खूप मोठं धार्मिक तत्व आहे आणि त्याच्याकडे पण आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे। इस तरह से हमें चाहिए हम क्या करें अपने। आज का हमारे प्रज्ञा जी महाराज साहब का विषय कौन सा है? पाप भीरुता। पापापासून भीती वाटणे, पापाची भीती वाटणे। एक असे असतात लोग, अरे कई डर नो, मस्त मजा करो, खाओ पिओ, प्रदूषण दिना में कांदारी भेड़ लाने खाई। कठे धर्मराज चौका में, धर्मराज चौका में आयने आणि कांदारी भेळ लायने उठे काही कुण काही काही करलेला, कुण काही काही कर, नागाने कुण डरे, नागाने सगळा डरे, कुण उरे मुंड लागे, कुण उन्हें कहीं केवे। पर भगवानों, हमें चाहिए पाप का डर हमारे मन में होना ही चाहिए। कुछ भी हो, पाप का डर अगर मन में बैठा हुआ है तो आदमी अपने आप को अपने आप गलत बातों से बचाता रहता है। मैं छोटी थी और सामने मामा की दुकान थी पिंपलगांव के अंदर, हरकचंद मामा, शंकर मामा ये थे। तो वहाँ रंगीत पेंसिलें आई थी, तो मुझे एक आने की पेंसिल लेना था। मैंने भाऊ को कहा, भाऊ एक आने देना, मैंने पेंसिल लावनी, उठो, नहीं आबाद नहीं दो, नहीं दी उसने, एक आना नहीं दिया। और थोड़ी देर बाद बोले अब किल्ली संभाल, मैं जिम में आऊँ के। खाना खाने के लिए अंदर गया, किल्ली मेरे पास दे के गया। मैं कहा आबे आबे कई करी, सगळा गल्लो मार करे। अबे उन्हीं मैं कई करियो, गल्लो खोलियो, इतना सारा एकाना और में होता, हाथ में एकानो लियो, पण इस हाथ दूजन लागो, हाथ थरथर दूजन लागो, पाछो एकानो नीचे नाख्यो, जरे जीवने शांति आई। પછી બાઈકન જાય ને પાછો હટ્ટો કર્યો, બાઈ वो एक आनो नहीं देवे मने, मने एक आनो चाहिए, मन पेंसिल लावनी है। भाऊ ने दे रहे उन्हें एक आनो, क्यों नहीं देवे रे के? दिया एक आना, हो गया सब कुछ।
किंतु कहने की बात, ये माँ बाप के संस्कार होते हैं, खून में बने हुए। एक आना हाथ में लिया तो हाथ दूझने लग गया। किसने कहा था? एक की जगह 4 आने ले लेती तो कौन कुछ कहने वाला था? किंतु नहीं, पाप का डर माता पिता अपने जीवन में अपने बच्चों के मन में भर देते हैं कि ये गलत काम है, ये नहीं करना। जैसे हम सांप से डरते हैं, बाघ से डरते हैं, शेर से डरते हैं, ऐसे पाप का भी डर हमें होना चाहिए। तर हम क्या करते हैं? पाप करने की हिम्मत दिखाते हैं, हिम्मत दिखाते। तू बोलून दाखव त्या मुलीशी. अरे कशाला बोलायचं? त्या मुलीशी बोलल्यानंतर ती तुझ्याबरोबर काहीतरी बोलेल आणि पुढे कुठे काहीतरी घोटाळा झाला म्हणजे घ्या एकाचे 2. त्याच्यापेक्षा नको. विषयांचे करी ध्यान, त्यास तो संग लागला. संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेविला. क्रोधातुनी जडे मोह, मोहाने स्मृती लोपली. स्मृती लोपे बुद्धिनाश, म्हणजे आत्मनाशची. स्मृती लोपे बुद्धिनाश, म्हणजे आत्मनाशची. विषयांचे करी ध्यान. थोडीशी सुरुवात केली मुलींच्या पाठीमागे जाण्याची, मुलींबरोबर बोलण्याची, मुलींबरोबर टिंगळ मस्करी करायची सवय लागली, कुठे तो जाईल ओघ हे सांगता येत नाही. विषयांचे करी ध्यान, त्यास तो संग लागला. मग त्याचा तो संग लागतो, त्याची आवड निर्माण होते आणि करता करता तो आत्मनाशाच्या रस्त्यावर जायला लागतो. भाग्यवंतांनो, पापाची भीती आपल्याला नेहमी वाटली पाहिजे. क्रोध डोक्यात आला, क्रोध भरला की लगेच तिथे नमो हरिंताण, नमो सिद्धार्थ, नमो आर्याण म्हणायचं, पण क्रोध करायचा नाही. कारण की क्रोधामुळे वैराचा मुरब्बा तयार होतो. क्रोधामुळे वैराचा मुरब्बा. क्रोध करता करता एकदा क्रोध केला, 2दा क्रोध केला, 3दा क्रोध केला आणि करता करता त्याच्यामध्ये माझ्यामध्ये अशी वैराची गाठ बसली की ती पुन्हा सुटायला तयारच नाही. भाग्यवंतांनो, विदर्भामध्ये एक पालोरा नावाचं गाव होतं. पालोरा नावाचं गाव होतं. मराठी कब चालू हो गई पता नहीं चला. मराठीत केव्हा येते रे? मराठी में बोलू की एकदम चोख चालेल ना. तर त्या पालोरा गावामध्ये गुलाबराव बांगड राहत होते. गुलाबराव बांगडच्या मागच्या खिडकीतून दिसत होतं 2 साप आपसात भांडत आहेत. 2 सापांनी काय केलं आहे, जवळजवळ 900 फूटचा घेरा त्यांनी तयार केला एकमेकांवर वार करण्यासाठी, एकमेकांना मारण्यासाठी, एकमेकांना त्रास देण्यासाठी. 2 साप लढत होते. आजूबाजूला गर्दी जमली होती सापाचं भांडण बघायला. भांडण बघायला खूप आवडतं तुम्हाला. कुठे भांडण चालले असतील तर तिथे उभे राहतील आणि बघतील काय चालले, काही गोंधळ आहे, देखा तर करी क्या नाही देखणं, पण मजा आवे देखन नाही काय. किरो भांडण चाललं असेल, किरो काही कटकट चाली असेल, किरा घरी काही गुप्त बात मालूम पडती असेल तर चुरमे बेलन सोडणे हा जीवाचा स्वभाव आहे. पापाकडे पटकन जातो. तर गंमत अशी झाली की ते 2 आपसात भांडत होते आणि खिडकीतून गुलाबराव बांगड आणि त्यांचा परिवार हे बघत होता. दोघांचे मध्ये एवढी जबरदस्त कुस्ती होत होती. करता करता एकमेकांवर वार करता करता एकदा एका सापाने दुसऱ्या सापाच्या तोंडात प्रवेश करून घेतला. एका सापाने दुसऱ्या सापाच्या तोंडात प्रवेश करून घेतला आणि प्रवेश करता करता तो आतमध्ये जायला लागला. गळ्यातून आत उतरला आणि आत उतरता त्याला त्रास होत होता, पण ज्याच्या गळ्यात गेला त्याला किती त्रास. पण तुला त्रास द्यायचा हेच माझं काम आहे, तुला त्रास देणारच मी. अशा प्रकारे वैराची गाठ बांधलेली गेली होती आणि त्यामुळे तो साप त्या सापाच्या गळ्यात उतरला. त्याच्या आतड्यांना फाडत तो थेट पुढे सरकला, शेपटीपर्यंत पोचला. शेपटीच्या पुढे जाण्याचा रस्ता नव्हता, तो सावीडमधून त्याने रस्ता तयार केला. एक खड्डा तयार केला त्याच्या शरीरात आणि त्या शरीरातून बाहेर खरा झालेला प्रसंग, गप्पा आणि गप्पीदास नाही, खरा झालेला प्रसंग आहे. त्याचे नाव गाव सगळे मी सांगते तुम्हाला.
तर अशा प्रकारे तो साप त्याच्या शरीरात जाऊन आणि पुन्हा त्याच्या साईडमधून बाहेर निघाला. आता त्याला एवढा श्रम झाला होता, एवढा थाक त्याला लागला होता, तो बाहेर आला आणि आला निश्चित पडला. पडल्या पडल्या कधी त्याचा जीव निघून गेला त्यालाच लक्षात आलं नाही. तो तर मेला स्वतः, आणि दुसरीकडे हा साप बिचारा बिना मोतीने मेला की नाही. त्याच्या शरीरात एवढा मोठा प्रवेश झाला सापाचा, आणि शेवटी त्याच्या शरीराला खड्डा केला, त्या खड्ड्यातून तो बाहेर निघाला. त्यामुळे त्याला एवढ्या वेदना झाल्या होती, तोही तिथं मरून. पण दोन्ही मेले, दोन्ही गेले. पण काय बरोबर घेऊन गेले? कसं आहे? पापाचं गाठोडं. काय घेऊन गेले? पापाचं गाठोडं घेऊन. इथे क्रोधावर कंट्रोल केला नाही, क्रोधामुळे वैर निर्माण झालं. वैराची गाठ इतकी झाली की दोघं जण साप झाले. मनुष्य रूपात होते ते कोण झाले? दोन्ही साप झाले. आणि साप बनून त्यांनी एकमेकांचा बदला घेतला, आणि तो बदला असा घेतला की दोघांना मारून त्यांना शांती आली. शांती कशाची येते? त्यांना 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागणार आहे, जन्म मरण सारखे करावे लागणार आहेत. भागवानो, आमच्या इथे म्हणून ही व्याख्यानाची जी पद्धत आहे की साधू संतांनी लोकांच्या इथून माधुकरी मागून आणावी, भिक्षा मागून आणावी, ती खावी, त्याचा अभ्यास करावा आणि अभ्यास समाजाला ऐकवावा, अशी परंपरा, अशी पद्धत आपल्या इथं पाडलेली आहे. म्हणून माळसाहेब कुठे पण गेले तर त्यांना व्याख्यान देणं हे खूप गरजेचं असतं. कारण की ऐकल्याने सोच्चा जाणई कल्याणम, सोच्चा जाणई पावगम, उभयंपी जाणीयम सोच्चा जम सेयम तम समाय रे. ऐकल्याने पाप काय आहे हे लक्षात येतं, पुण्य काय हे लक्षात येतं, आणि ऐकल्यामुळेच त्याचं कल्याण होत असतं. म्हणून ऐकण्याची पद्धत समाजाला असावी. तो आलाच पाहिजे, त्याने ऐकलंच पाहिजे, त्याच्या डोक्यात प्रकाश पडलाच पाहिजे, आणि त्याला पापाची मुक्ती करता आली पाहिजे. भाग्यवंतांनो, अशा प्रकारे पापभीरुता हा दुर्गुण आहे, सद्गुण आहे पापभीरुता. पापाची भीती वाटणे हा खूप मोठा सद्गुण आहे. काही लोक हिंमत दाखवतात, अरे काय भीता, या की मैदानात, करा की भांडण, होऊ द्या की लोकांना कळू द्या ना तुमच्या घरात काय चाललंय ते. अशा प्रकारचे काही लोक असतात की ते पापाला भीत नाही. आणि काही लोक पापाला भीतात आणि आपल्या जीवनाची घरातली गोष्ट एवढी सुद्धा बाहेर जाऊ देत नाही, घरातली कटकट बाहेर जाऊ देत नाही. घर तिथं भांडण होणारच, भांड्याला भांडं लागणारच, सगळ्या गोष्टी होणारच. पण तरीसुद्धा खानदानी घर असतात ते एकमेकांचं सांभाळून ठेवतात. एका ठिकाणी 70 तोळ्याची चोरी झाली, 70 तोळे सोनं गेलं, आणि माहीत पडलं की घरच्या सुनेनेच हे सोनं दाबलेलं आहे, मोठ्या सुनेने हे सोनं दाबलेलं आहे. पण शास्त्रा काय म्हणतो? बारे बात करनी नहीं, घरी बात है, घरा घर में चेना सोनो, आपला करने नहीं बिन्नी करने कई फर्क पड़े, पण बारे बात करनी नहीं कि माना घर रो सोनो गयो है, माना घर में चोरी हुई है, किने काही क्यों नो. कारण की घर झाकली मूठ 1.25 लाखाची असते. भाग्यवंतांनो, पापभीरुता हे खानदानी लोकांचं लक्षण आहे. खानदानी लोक असतात, वाटते ते झालं तरी उघड्यावर पाप तर करतच नाही, आणि होता होईल तो घरात सुद्धा पाप होऊ देत नाही. काही गोष्टी पापाच्या अशा असतात ज्याच्यात हिंसा असते. हिंसा ज्याच्यामुळे घडते ते पाप असतं. खोटं बोलावं लागतं ज्याच्यासाठी ते पाप असतं. चोरी करावी लागते ज्याच्यासाठी ते पाप असतं. आपली घरची सोडून परकीच्या पाठीमागे पडणे हे पाप असतं. संग्रहवृत्ती वाढवणे हे पण. शॉपिंग, आजकाल मुलींना शौक लागला शॉपिंगला जायचं. कशाला शॉपिंगला जायचं? अरे घराचं किंमत तुम्ही स्क्वेअर फूटने दिली आहे. किती स्क्वेअर फूट, किती रुपये स्क्वेअर फूट घर तुम्हाला मिळालेलं आहे. ते स्क्वेअर फूटच्या हिशोबाने तुम्ही घर विकत घेतलं आणि तिथं आणून सामान ठेवायचे.
हे शॉपिंग करून आणलं, ते शॉपिंग, त्याची काहीच गरज नाही घरात. 12 महिने ती वस्तू तुम्हाला लागत नाही. पण आणून ठेवणे, घरात वाढवणे, अशा प्रकारे संग्रह करणे हा सुद्धा पापाचा बाप आहे. पापाचा बाप आहे संग्रह वृत्ती वाढवणे. पक्षियांचे घरी नाही सामुगिरी, पक्षियांचे घरी नाही सामुगिरी, त्याची चिंता करी नारायण, त्याची चिंता पक्षियांचे घरी नाही सामुगिरी, अजगर जनावर वारुळात राहे, अजगर जनावर वारुळात राहे, त्याजकडे पाहे पांडुरंग, त्याजकडे पाहे पांडुरंग, 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 पक्षियांचे घरी नाही सामुगिरी. संत योगी स्वामी साधनेत दंग, संत योगी स्वामी साधनेत दंग, ना करी संग सामुग्रीचा, 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 पक्षियांचे घरी नाही सामुगिरी, पक्षियांचे घरी नाही सामुगिरी. तर संग्रह करणे हा सुद्धा काय पापाचा बाप आहे. संग्रहाची वृत्ती वाढवणं, राहून देव काम आहे, राहून देव काम आहे, चिंध्या भी संभाळणं रखे, राग भी संभाळणं रखे, घराला कोपरा कोपरा में सगळं गबाळ भेळो करणं रखेडो रेवे, ऊ बी गबाळ पड्यो, ऊ बी गबाळ पड्यो, ऊ बी गबाळ पड्यो. आणि जिथे गबाळ ठेवलेला असतो तिथे अवदसा येत असते, जिथे गबाळ असतो तिथे अवदसा येत असते. आमचं स्थानक बघा कसं मोकळं आहे, किती छान वाटतं की नाही. आल्यानंतर थकवा उतरतं की नाही तुमचा. बघा हे मोकळं वातावरण आहे आणि इथे जर गबाळ गोळा केलं तर तिथं अवदसा येऊन बसते आणि मग म्हणायचं मासाब आमच्या इथं पैशाला पैसाच लागत नाही, आमच्या इथं खर्च जास्त होतो आणि जमा खूप कमी होते. अशा प्रकारच्या हाताने चुका करायच्या आणि त्यानंतर त्याच्या नावाने रडत बसायचं. हे अज्ञानी व्यक्तीचं लक्षण आहे. भाग्यवंतांनो, पापाची भीती करायची असेल तर संग्रहाला भीक घालू नका. संग्रह करणार नाही विनाकारण. जी वस्तू 12 महिने मला लागत नाही ती वस्तू माझ्या घरात आणून ठेवणार नाही. 12 महिन्यानंतर तिची गरज पडली तर बाजारात जाऊन 5-25 रुपये खर्चले केले ती वस्तू मिळेल, त्याच्यासाठी माझ्या घराची जागा कशाला अडकवायची नाही. तर संग्रह हा पण एक पाप आहे. संग्रह करणे हा पण पाप आहे. अशा प्रकारे ज्ञानी लोकांनी सांगितलं आहे, तुझ्याद्वारे पापाची कमाई होऊ देऊ नको. आत्ता तुझ्याजवळ काळ आहे, तुझ्याजवळ वेळ आहे. कधी शेवटचा दिवस येईल आणि कधी मान वाकडी होईल सांगता येतं का? नाही. कोणालाच काही सांगता येत नाही. आज दुपारी काय होणार आहे माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे की मला माहिती आहे? कोणालाच माहिती नाही. प्रीतीसुद्धा जी गया गया बस लोक एवढं करतील, बाकी काही उरा आगे आगलो काम चालू करे जावणार करली जावणार आणि काही करणार वे सगळा काम चालू हो जाय. तर आमच्या आयुष्याचा भरोसा नाही. त्याच्यात आपल्याला
पापाची कमाई होता कामा नये. इकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मी संग्रह वृत्ती वाढवणार नाही, खोट्या वस्तूंचा संग्रह करणार नाही, माझ्या घरात वस्तू वाढेल अशा प्रकारचे प्रयत्न मी करणार नाही. मला पुण्याचे काम करता आले पाहिजे. उघड्यास वस्त्र द्यावे, क्षुधिताला अन्न अभय भीताला, बुडत्यास हात द्यावा, घाबरल्या धीर हात डाल गीताला. काय सांगितलं? उघड्यास वस्त्र द्यावे, क्षुधिताला अन्न अभय भीताला. उघड्याला वस्त्र देता आलं पाहिजे. अंगावरचा शर्ट काढून उघड्या मनुष्याच्या अंगावर घालता आला पाहिजे. ओ सदर तुम्हाला घणं आवडी रोय, ओ किस काही दे देऊ मे, ओ तो घणं मुंगोय असं सांगायचं नाही. त्यावेळेला तो उघडा दिसला तुम्हाला, तुमच्या अंगावरचा शर्ट काढा आणि त्याला घाला. तुमच्या घरात अजून शर्ट आहेत, त्याच्या अंगावर शर्ट नाही. उघड्यास वस्त्र द्यावे, क्षुधिताला अन्न अभय भीताला. जो कोणी उपाशी आला आहे त्याला अन्न देणे हे कर्तव्य आहे. आपल्याला रस्त्याने जाताना दिसला कोणी, तो उपाशी आहे, तो मागतो आहे, हॉटेलात घेऊन जा, त्याला पोहे खाऊ घाला, चहाचा कप त्याला द्या आणि त्याला तृप्त करा. पण क्षुधिताला अन्न देताच आलं पाहिजे. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी गिरते हुओं को उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा. तर अशा प्रकारे क्षुधिताला अन्न देता आलं पाहिजे. जो तहानेला झालेला आहे त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था करता आली पाहिजे. आपल्या बघा उन्हाळ्यात एवढे पक्षी, त्यांना कुठेच पाणी सापडत नाही. पूर्वी आपल्या इथं नदी असायची, नाले असायचे, त्या ठिकाणी जाऊन पक्षी पाणी पित होते. आता त्यांनी पाणी कुठं प्यायचं? तुमचे नळ तुम्ही बंद करून ठेवता आणि बाकी कुठेच पाणी नसतं. अशा परिस्थितीत पक्ष्यांच्या पाण्याची व्यवस्था करणं हे तुमचं परम कर्तव्य आहे. आणि त्यासाठी मातीचे शिकोरे, मातीचे भांडे कुंभार जाऊन घेऊन यायचे, त्याच्यात पाणी भरून आपल्या बाहेरच्या ओट्यावर ठेवून द्यायचं. ते येऊन तिथं चोच बुडवतील, त्यांची तहान जाईल. छोटं काम आहे पण अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की आम्ही बघितलं, विदर्भामध्ये आम्ही गेलो, त्या ठिकाणी 48 गरमी होते. 48 गरमी झाल्यानंतर झाडावरून पक्षी खाली पडतात आणि तडफडून मरून जातात. त्यांच्या गळ्याला पाणी लागलेलं नसतं. ऊन बघा तर एवढी रात्री 12 वाजेपर्यंत भिंती तापलेल्या असतात, बिछाने तापलेले असतात, झोपताही येत नाही आणि गरमी कमी करता येत नाही. अशा प्रकारची स्थिती. आम्ही इनोसंटली तिथे गेलो, तिथला अनुभव घेऊन आलो. आम्ही म्हटलं आपल्याला आपला महाराष्ट्र बनायला आणि आपली खास करून नाशिक जिल्हा या इथलं हवा पाणी एकदम कसं आहे, साताकारी आहे. इथली हवा पण शुद्ध आहे, इथलं पाणी पण चांगलं आहे आणि इथलं पीक पण खूप चांगलं आहे. इथला लोक पण खूप चांगले, लोक पण चांगले. लोक अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. आत्तापर्यंत आम्ही बघितलं आहे आमच्या गावचे लोक पण एवढे सज्जन, चांगले आणि चांगल्या स्वभावाचे आहे, नमतं घेणारे आहे, पटकन आवरून घेणारे आहेत. अशा प्रकारचे लोक पण इथं आहेत. भाग्यवंतांनो, असं वाटायचं आपला भाऊसानी क्युबाला गाव निवडं असेल. दिल्लीला जेव्हा गेलो आम्ही, तिथं त्या दिल्लीचं नाव म्हणजे एवढं मोठं. आणि त्यांना विचारलं तुम कहाँ के हो? हम सांगते हम पिंपळगाव के. पिंपळगाव क्या होता है? अरे पिंपळगाव, आमच्या गावाचं नाव पिंपळगाव आहे, त्याला काय करणार आम्ही? ते पिंपळगाव मग लाज वाटायची. माझं नाव ठेवलं तर लिहिला
आणि ते गावाचं नाव पिंपळगाव, दोन्ही नाव असे की आवडायचेच नाही मला. पण आता समजतं की त्या पिंपळगावची किती किमया आहे. जिथं पिंपळ असतं तिथं ऑक्सिजन भरपूर असतो. इथं पिंपळाची झाडं खूप असतील त्यामुळे त्याचं नाव पिंपळगाव ठेवलेलं आहे. आणि जिथं पिंपळ असतो तिथं खूप ऑक्सिजन असतं, श्वास घ्यायला त्रास होत नाही, खाल्लेलं पचतं, तब्येत चांगली राहते, वनस्पतीलाही ऑक्सिजन मिळतं, वनस्पतीमध्येही गोडवा निर्माण होतो. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी असतात भाग्यवंतांनो. तर आपल्याला सुद्धा आपल्या जीवनात पापभीरुता ठेवता आली पाहिजे. पापाची भीती वाटलीच पाहिजे. काही जरी झालं खोटी हिंमत करायची नाही. पापाची भीती मला वाटत नाही असे सांगणारे महामूर्ख असतात. महामूर्ख असतात जे ज्ञानी असतात ते म्हणतात नको, लोकांना समोर नको, लोक देखील सो काम म्हणणे करणो नाही. इस प्रकार अशा प्रकारे जे लोक पापाने भीतात ते धर्माकडे आपोआप पळत जातात. आणि त्याच्या जीवनात असा चमत्कार घडतो की जुनं स्थानक नवीन होऊन जातं. आणि नवीन स्थानक बघितल्यानंतर लोकांना असं वाटतं एवढ्या छोट्या गावात एवढं मोठं स्थानक कसं काय. अशा प्रकारे आता आमच्या इथं जैन संदेशचे संपादक आलेले आहेत श्रीमान सुभाषभाऊ लुंकड. काल त्यांनी आपलं स्थानक बघितलं आणि त्यांना नवल वाटलं, अरे बापरे अवाढव्य स्थानक बनवलं आहे. या स्थानकात जिम पण होणार आहे, मुलांच्या व्यायामाची व्यवस्था होणार आहे, त्याप्रमाणे संगीताचं एक कक्ष पण या ठिकाणी होणार आहे. संगीताची सामग्री असेल, संगीत शिकवलं जाईल, संगीताच्या बाई ठेवल्या जातील किंवा बाबा ठेवला जाईल पण ते संगीत शिकवणार, सारे गम पद निसा हे ते शिकवणार. अशा प्रकारे आपल्या इथं अनेक प्रकारचे कार्यक्रम या बिल्डिंगमध्ये होणार आहेत. भाग्यवंतांनो, आजचा विषय आपला होता पापभीरुता. पापाला भीत राहा, पापाची हिम्मत करू नका, खोटी हिम्मत दाखवू नका. कारण की तो श्रावकाचा गुण नाही. जो श्रावक असतो, जो खरा सज्जन मनुष्य बनत असतो त्याच्या जीवनात तो पापाने बचून राहतो, पापाने स्वतःला सांभाळून घेतो, पापापासून दूर राहतो. तो सज्जन म्हणून ओळखला जातो. आणि भगवान महावीर त्याला श्रावक असं म्हणतात. श्रावकाला एकूण 21 गुण असतात. किती गुण असतात? 21 गुण असतात. आणि त्या 21 गुणांची साधना जो करतो तो आपल्या जीवनात सुखी झाल्याशिवाय राहत नाही. त्याचा मृत्यू सुधारतो, त्याची गती सुधारते आणि त्याला चांगलं ठिकाण मिळतं. कारण की त्याने 21 गुणांची साधना केलेली आहे. आमच्या प्रज्ञाजी महाराजांनी 21 गुण बाहेर काढले आहेत. त्याच्यातला आज कितवा झाला आपला? 6वा गुण. आज 6वा गुण. पहिला कोणता? उच्चता. दुसरा गुण स्वस्थता. तिसरा गुण सौम्यता. चौथा गुण लोकप्रियता. 5वा गुण अक्रूरता. क्रूर दृष्टी नसावी, क्रूरता घरात नसावी, गावात नसावी, अक्रूरता. आणि आजचा 6वा गुण आहे, त्याचं नाव आहे पापभीरुता. अशा प्रकारे एक गुणांची साधना जर आम्ही करत गेलो तर बघता बघता आमच्या जीवनात एक व्यक्तित्व निर्माण केल्याचं समाधान प्राप्त होईल. त्याचं व्यक्तित्व असं आहे, त्याच्याकडे बघितल्यानंतर लोक सांगू शकतात की आमच्या गावाचा हा मनुष्य असाच आहे, त्याच्यामध्ये चूक नाहीच असं लोकांनी सांगितलं पाहिजे. अशी आमची वागणूक तयार झाली पाहिजे. भाग्यवंतांनो, प्रत्येकाचं जीवन सुधारावं, प्रत्येकाच्या जीवनाला वळण लागावं, प्रत्येकाच्या जीवनातून अवगुण दूर सारले जावे, याच्यासाठी आपला हा चातुर्मासाचा प्रयत्न आपण करीत आहोत. आणि त्याला तुम्ही एवढा छान रिस्पॉन्स देता आहेत. तरीसुद्धा आज महाराष्ट्रीयन लोक खूप कमी येत आहेत. तिथं गावाबाहेर आपण चातुर्मास केला होता, उघड्यावर चातुर्मास होता, तिथं महाराष्ट्रीयन लोक सहज येऊन बसायचे. पण आता त्यांना वाटतं यांच्या स्थानकात जायचं की नाही जायचं, असं त्यांना संकोच होतो. त्यामुळे काही लोकांची हिंमत आहे, ते बरोबर येऊन बसतात आणि रोजचं ऐकतात. भाग्यवंतांनो, आपल्याला सुद्धा महाराष्ट्रीयन लोकांना आपल्या सभेत बोलावता आलं पाहिजे. त्यांना सुद्धा हे सगळे गोष्टी ऐकवता आल्या पाहिजे आणि आपल्या जीवनाला वळण लावता आलं पाहिजे. आजचा आपला 6वा गुण आपण लक्षात ठेवावा. आजच्या गुणाचं नाव काय आहे?
पापभीरुता, पापाची भीती ठेवा, पापापासून हात लांब राहा, अशा प्रकारचा उपदेश आजच्या गुणाने आम्हाला दिलेला आहे. तो आपण लक्षात ठेवला तर निश्चितपणे ह्या जीवनात तर शांती मिळेलच, पण पुढच्या जीवनात सुद्धा अनंत सौख्य लाभल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून आता मी विराम घेते. आता मधुस्मिताजींचं भजन होईल आणि त्यानंतर थोडीशी ध्यानाची साधना. अजून आपल्याला वेळ आहे.